श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध नवनीत दशक 12वा समास 3 भक्त निरूपण मनुष्याने आपल्या जीवनात इहलोक आणि परलोक दोन्ही किंवा प्रपंच आणि परमार्थ दोन्हींचा विचार करणे योग्य आहे. प्रपंच नीट होण्यासाठी त्याने जाणत्याची संगती धरावी आणि परमार्थ उत्तम होण्यासाठी त्याने सद्गुरूंची शरणागत पत्करावी. देव कोण आणि मी कोण हे 2 प्रश्न सद्गुरूंना अनन्यपणे विचारावे. संपूर्ण शाश्वत असलेले परब्रह्म ओळखणे हेच परमार्थाचे खरे रहस्य असल्याने त्यांचा अनुभव यावा म्हणून सारासार विचार करावा. हा विचार केला तर असे आढळते की या विश्वात दृश्य आणि अदृश्य असे 2 पदार्थ आहेत. सर्व जड पदार्थ दृश्य असतात, परंतु अदृश्यामध्ये चंचल आणि निश्चळ असे 2 प्रकारचे पदार्थ आहेत. यापैकी जड आणि चंचल पदार्थ माईक असल्याने अशाश्वत असतात आणि निश्चळ वस्तू म्हणजे परब्रह्म तेवढे शाश्वत असते. विवेकाने त्रैलोक्य हिंडावे आणि शाश्वत आणि अशाश्वत यांचा निवाडा करावा. शाश्वत निर्विकारी परब्रह्मामध्ये विकार निर्माण होऊन मूळ माया आणि अंतरात्मा उदय पावली. त्यापासून पिंड ब्रह्मांडांचे 8 देह होऊन सगळे विश्व दिसू लागले. विवेकाने माईक आहे ते खंडावे आणि परब्रह्म धुंडून काढावे. अशा रीतीने शाश्वत देव कळल्यावर मी कोण याचा शोध घ्यावा. या मीचा शोध अंतरंगात घ्यायचा असतो. त्याचा शोध घेऊ लागले असताना खोटा मीपणा गळून जातो. आपण केवळ आत्मा आहोत असा अनुभव येतो. खोटा मी पण गळाला की वेगळेपण जाते आणि वृत्तींची निवृत्ती होऊन उन्मनी अवस्था साधते. या अवस्थेत ज्ञानाचे विज्ञान होते, ध्यानाचे ध्येय बनते, सगळे पाप विलयात जाऊन जन्माचे सार्थक होते. या पदांना पोचलेले भगवंताचे दासोत इतर लोकांना तारतात. या जगात पुष्कळ माणसे आहेत. या सर्वांनी विवेकपूर्ण वागावे. इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करावा. या विश्वात यश मिळविण्यासाठी जाणत्यांची संगती धरावी. परमार्थात यश येण्यासाठी सद्गुरू आवश्यक असतात. सद्गुरूंना काय विचारावे हे अनेकांना कळत नाही. सद्गुरूंशी अनन्य होऊन अगदी मनापासून पुढील 2 गोष्टी त्यांना विचाराव्यात. त्या 2 गोष्टी अशा की देव कोण आणि आपण कोण, आपण किंवा मी कोण. विवेकाने या गोष्टींचे वारंवार मनन करावे. प्रथम देव तो कोणता आणि नंतर आपण मी कोण हे 2 प्रश्न आहेत. यांची उत्तरे शोधण्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचा विचार वारंवार करावा. शाश्वत आणि निश्चळ परब्रह्म ओळखावे. हेच सर्व परमार्थ केल्याचे फळ आहे. केवळ शुद्ध मी कोण आहे याचाही शोध घ्यावा. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा सूक्ष्म विचार केला तर असे प्रत्ययास येते की या दृश्य विश्वात निश्चल, चंचल आणि जड असा विविध भेद आढळतो, परंतु हा सारा मायेचा पसारा आहे. शाश्वत ब्रह्मवस्तू याच्या पलीकडे आहे. परब्रह्म धुंडून काढावे. त्यासाठी विवेकाच्या बळावर त्रैलोक्य हिंडून यावे आणि जे माया निर्मित आहे ते विचाराने बाजूस सारावे. हेच सुज्ञ परीक्षावंताचे कार्य समजावे. जो खरी परीक्षा करणार आहे त्याने खरे तपासावे. खोटे बाजूस सारून खरे तेवढे स्वीकारावे. मायेने निर्माण केलेले सर्व पदार्थ
दिसण्यास खरे दिसले तरी ते खरे नाहीत हे पक्के समजावे. मायेचा पसारा पंचमहाभूतांनी भरलेला आहे. पंचभौतिक वस्तू समस्त नाशवंत असतात. या दृष्टीने पिंड, ब्रह्मांड आणि त्याचे 8 देह सारे नाशवंत आहेत. जे जे इंद्रियांना दिसते ते ते सर्व नाश पावते. जे जे जन्म घेते ते ते यथासमयी मरण पावते. जे जे बनविलेले असते ते ते सारे कालांतराने मोडले जाते. असे मायेचे स्वरूप आहे. देह धारण करणारे प्राणी कालांतराने नाश पावतात हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते. मनुष्याशिवाय मनुष्य उत्पन्न होत नाही. वीर्या वाचून उत्पत्ती होत नाही. जे जे वाढते ते ते सारे मोडते. जे जे येते ते सारे जाते. कल्पांताच्या शेवटी एक महाभूत अन्य महाभूतास मिळवून टाकते. अन्ना वाचून वीर्य उत्पन्न होत नाही आणि वनस्पती वाचून अन्न निर्माण होत नाही. पृथ्वी वाचून वनस्पती निर्माण होत नाही. पाणी नाही तर पृथ्वी नाही. तेज नाही तर पाणी नाही. वायू नाही तर तेज नाही असा क्रम जाणावा. अंतरात्मा नसेल तर वायू उत्पन्न होऊ शकत नाही. मूळ मायेचा विकार नसेल तर अंतरात्मा असत नाही. परंतु निर्विकार परब्रह्मात दिसणारा विकार खरा आहे काय याचा नीट विचार करावा. निर्विकार परब्रह्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, अंतरात्मा आणि मूळ माया यापैकी एकही आढळत नाही. निर्गुण निराकार वस्तू हीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृती संपूर्णपणे नाशवंत आहे. सगळे दृश्य नाशवंत आहे हे ओळखून राहिले पाहिजे. ते असून नसल्यासारखे होते. सारासार विचाराने समाधान काय ते बरोबर आकलन होते. शाश्वत शोधून काढण्यासाठी विचार करू लागल्यावर सार कोणते आणि असार कोणते ह्याचा मनात निश्चय होतो. हा निश्चय झाला की आत्मानात्म विचार बलवान होतो. विचार करण्याने विचार करण्याचे सामर्थ्य वाढत जाते. विचारात सूक्ष्मात शिरण्याची शक्ती येते. विचार ज्या प्रमाणात सूक्ष्म बनतो त्या प्रमाणात तो अशाश्वताचे कवच भेदून शाश्वतापर्यंत पोहोचतो. तेथे तो नाहीसा होऊन सद्वस्तू दर्शन होते. देव शाश्वत आहे, निर्गुण आहे अशी खूण स्वानुभवाने पटली. देव कोण हे कळले. आता मी कोण हे कळणे आवश्यक आहे. मी कोण ह्याचा शोध घेता घेता मी शुद्ध निर्मळ निरुपाधिक आत्मा आहे असा अनुभव येतो. मी कोण हे कळावयास हवे असेल तर देहामधील तत्वे शोधली पाहिजेत. ती शोधून पाहिली तर असे समजते की मनात उत्पन्न होत असलेल्या वृत्तीमध्ये मी तूपणाचे मूळ आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या सर्व देहांचा शोध घेतला तर हा खोटा मीपणा कोठे दिसत नाही. या शोधामध्ये सारे मी तूपण पंचतत्वामध्ये विलीन होते. त्याच्या शोधात दृश्य पदार्थ मिथ्यापणाने बाजूस सरतात. एक तत्व दुसऱ्यामध्ये लय पावते. या ठिकाणी मी तूपण उरण्यास जागाच राहत नाही. केवळ ब्रह्मवस्तू तेवढी शिल्लक राहते. पंचीकरण काय, तत्वविवरण काय, महावाक्य चिंतन काय या सर्वाचा भावार्थ असा आहे की आपण परमार्थ स्वरूप आहोत. तसा अनुभव येण्यासाठी आपण अनासक्त होऊन आत्मवस्तूशी तदाकार झाले पाहिजे. तात्पर्य असे की देव आणि भक्त यांचे मूळ शोधून पाहिले तर सर्व उपाधी रहित असा केवळ आत्मा शिल्लक राहतो. अशा प्रकारे मी पण नाहीसे झाले. आत्मानात्म विवेकाने वेगळे पण नाहीसे झाले. म्हणजे वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनीपद प्राप्त होते. ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात होते. ध्यान ध्येयमय बनते. कार्यकारण भावामध्ये अंतर्भूत होणारे सारे द्वैतमय दृश्य बाजूस सारले जाते. जन्ममरणाचे चक्र संपते. सर्व पाप विलयात जाते. यमयातनांच्या तावडीतून सुटका होते. सर्व प्रकारची बंधने शिथिल होतात. ब्रह्म विचाराने मोक्ष प्राप्त होतो. जन्माचे संपूर्ण सार्थक झाले असे वाटते. नाना प्रकारचे संशय नाहीसे होतात. सर्व संकटे नाहीशी होतात. अशा रीतीने आत्मज्ञान आणि आत्मानात्म विवेक याच्या सहाय्याने अनेक लोक पावन झाले आहेत. पतितांना पावन करणारी परमात्म्याचे दास सुद्धा या विश्वाला पावन करतात. असा प्रत्यक्ष अनुभव अनेक लोकांना आला आहे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा येथे संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.